श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे कार्तिक महिन्यातील पहिलाच मंगळवार. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी त्या देवांची सेवा आपल्याकडूनही झालीच पाहिजे. त्यामुळे पहा, उद्या मंगळवार आहे आणि आपण अन्नपूर्णा देवीची, त्याचबरोबर लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची पूजा अर्चा करत असतो. कार्तिक महिना हा सुरू झाला की आपली दिवाळीची लगबग चालू होते. तर प्रत्येकाचं शॉपिंग करणं, घरातली सफाई करणं, ह्या सर्व गोष्टी चालू होतात. तर त्याचबरोबर बघा, आपल्याला काही कार्तिक महिना सुरू झाल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी काहीतरी वेगवेगळे उपाय करायचे असतात. प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवांना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवशी सेवा उपाय हे करायचे असतात. तर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपले सर्व दोष दूर होतील, अडचणी दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती नांदेल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, आपण म्हणून की रोजच आपण उपाय करतो, पण ह्या उपायांचा आपल्याला फरक का पडत नाही? तर पहा, कोणताही उपाय करताना त्या उपायाप्रती आपली श्रद्धा असायला हवी आणि श्रद्धेने केलेला कोणताही उपाय अगदी यशस्वी ठरतो. आपले जे भोलेनाथ आहेत तर त्या भोलेनाथांचे कार्तिक हे पुत्र आहेत आणि त्यांचाच हा महिना आहे. तर त्यांनी तारकासुराचा ह्या महिन्यामध्ये वध केला होता, म्हणून हा महिना त्यांना समर्पित आहे. त्याचबरोबर पार्वती माता ही अन्नपूर्णा मातेचं स्वरूप आहे. त्यामुळे ह्या कार्तिक महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेला आपली अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपले सर्व दोष दूर होतील. तर बघा, आपल्याला अन्नपूर्णा मातेला कोणती गोष्ट अर्पण करायची आहे, कशी अर्पण करायची हे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल, म्हणजे तुम्ही कोणतीही माहिती मिस करणार नाही. बऱ्याच घरामध्ये बघा असं असतं की खूप सारी लक्ष्मी घरामध्ये येते, पण ती लक्ष्मी त्यांच्याकडून अनेक मार्गाने निघून जाते. म्हणजेच काय, त्यांच्या घरामध्ये अशी एक गोष्ट घडते ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही. त्यांच्या हातामध्ये अलक्ष्मी असते आणि ही अलक्ष्मी घालवण्यासाठी, त्यांच्या घरामध्ये पैसा टिकवण्यासाठी आपल्याला नक्कीच हा उपाय करायचा आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला आपल्या घरासाठी, आपल्या घरातील समृद्धीसाठी, घरातील ऐश्वर्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे. आता बघा, आपण वर्षभराचा साठा घरामध्ये करून ठेवत असतो. धान्याचा झालं, तांदळाचा झालं, आपण घरामध्ये करून ठेवत असतो. परंतु आपल्याला ते धान्य वर्षभर जात नाही, त्याच्या अगोदरच ते संपलं जातं. किंवा मग महिन्याचा किराणा असू द्या, तो सुद्धा लवकरच संपला जातो. म्हणजेच आपल्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा नाही, म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वासच नाही. ज्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो त्या घरामध्ये पहा, कधीच अन्नधान्याची कमतरता पडत नाही आणि वेळेतच त्यांच्या घरामध्ये अन्नधान्य हे येत असतं. तर अशा वेळेस बघा, आपल्याला असे काही उपाय जर आपण घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्यांची भरभराट राहते. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक आंब्याचं पान. त्याचबरोबर आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडीशी नैवेद्यासाठी खीर तयार करायची आहे आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे. तर प्रथम आपल्याला काय करायचं, एक ताम्हण घ्यायचं आहे, म्हणजे एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेला ठेवायचं आहे. यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक त्या मूर्तीवरती करायचा आहे. ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः अशा या मंत्राचा जप करत आपण अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक करायचा आहे. आणि जे अभिषेकचं पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला ओतून द्यायचं आहे. आता ही मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि परत आपल्याला प्लेटमध्ये किंवा ताम्हणामध्ये तिला ठेवायचं आहे. आता पहा, जे आंब्याचं पान आपण घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे. त्या आंब्याचं पान आपल्याला देवीपुढे ठेवायचं आहे. तर अन्नपूर्णा मातेसमोर ते आंब्याचं पान ठेवल्यानंतर त्या आंब्याच्या पानावर आपण जी काही खीर केलेली आहे ती खीर आपल्याला थोडीशी ठेवायची आहे आणि जो 1 रुपया घेतलेला आहे तर तो अन्नपूर्णा मातेच्या चरणाशी अर्पण करायचा.
आता बघा, आपली अन्नपूर्णा माता ही आपण नेहमी तांदळामध्ये ठेवत असतो. तर मग त्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिच्या पुढे असं हे आंब्याचं पान, त्यावरती खीर ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या पुढे आपल्याला हा ₹1 अर्पण. आता बघा, हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केला तरी चालेल, परंतु दुपारची जी 12-12:30ची वेळ आहे त्या वेळ टाळायची आहे. बाकी वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. नाहीतर मग तुम्ही लक्ष्मी येण्याचा जो टाईम आहे तो सकारात्मक टाईम असतो. त्यावेळेत जर तुम्ही हा उपाय केला तर ह्या उपायाचं फळसुद्धा तुम्हाला चांगल्या रीतीने मिळेल. तर तुम्ही 6:30 ते 8पर्यंत संध्याकाळीसुद्धा हा उपाय करू शकता. तुमच्याकडे जसा वेळ आहे त्यानुसार तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपण जे काही उपाय करतो, जे काही पानं आपण पूजेमध्ये वापरतो, तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आंब्याची पानं, विड्याची पानं ही देवींना किती प्रिय आहेत. ते खूप शुभ असतात आणि ते असे उपाय जर विड्याची पानाची, आंब्याच्या पानाची जर आपण केली तर ते खूप प्रभावशाली ठरत असतात. त्याचबरोबर आपण त्यावरती खीर ठेवणार आहोत. तर खीरसुद्धा माता लक्ष्मीला, अन्नपूर्णा मातेला खूप सारी प्रिय आहे. तर त्यांच्या प्रिय वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर त्या नक्कीच प्रसन्न. आणि पहा, खीर बनवताना तुम्ही तांदळाचीच बनवा. शक्यतो तांदळाचीच खीर देवीला आवडत असते, कारण तांदूळ हे देवीला खूप प्रिय आहेत. तर त्यामुळे तुम्ही तांदळाचीच खीर बनवा. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ह्या गोष्टी सर्व देवीला अर्पण करायच्या आहेत. आता बघा, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही तुमचे समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यासुद्धा आपल्याला देवीला म्हणून दाखवायच्या आहेत, म्हणजे बोलून दाखवायच्या आहेत. तर त्या सर्व आपल्याला बोलायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे. ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः असा जप करत आपल्याला आपल्या समस्या देखील देवीला सांगायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील, अडचणी दूर होतील, संकट दूर होतील आणि घरामध्ये सुखसंपत्ती, घरामध्ये ऐश्वर्य नांदेल आणि लक्ष्मी ही घरामध्ये कायमस्वरूपी निवास करेन. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा जो काही अन्नपूर्णेचा वास आहे तर तो आपला सदैव घरावरती राहील. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर सर्वांनी उद्या नक्की हा उपाय करा. चला, इथेच करते. व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.